नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी, विषय मराठी सुलभ भारती, माध्यम हिंदी, पद्य पाठ क्रमांक 15, नदीचे गाणे। मार्गदर्शक मैं श्री विश्वास ठोंबरे, वर्चुअल ट्रेनिंग सेंटर। आज हम पद्य पाठ क्रमांक 15 नदीचे गाने ये पाठ सीखने जा रहे हैं। हा नदीचे गाणे ही एक कविता आहे आणि ही कविता आपण आज शिकणार आहोत। कवी आहेत वि.म. कुलकर्णी। नदीचे गाणे या कवितेचे कवी आहेत वि.म. कुलकर्णी। आता ही कविता आपण त्या कवितेचं वाचन करणार आहोत। जसं दरी दरीतून वनावनातून, दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, झुळझुळ मी वाहत येते। मी मंजुळ गाणे गाते, मी मंजुळ गाणे गाते। मी पुढेच धावत जाते, मी पुढेच धावत जाते। वसली गावे तीरावरती, वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती, त्यांना भेटूनी जाते पुढती। लता वृक्ष किती काठावरती, लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती, भूमीतून जे मला भेटती। फुलवेली मज सुमने देती, फुलवेली मज सुमने देती। कुठे लव्हाळी खेळत बसती, कुठे लव्हाळी खेळत बसती। कुठे अमृतरू माझ्यावरती, कुठे अमृतरू माझ्यावरती। शीतल आपुली छाया धरती, शीतल आपुली छाया धरती। पाणी पिऊन पक्षी जाती, पाणी पिऊन पक्षी जाती। घट भरुनी कोणी जल नेती, घट भरुनी कोणी जल नेती। गुरे वासरे जवळी येती, गुरे वासरे जवळी येती। मुले खेळती लाटांवरती, मुले खेळती लाटांवरती। मी कोणाची मी सर्वांची, मी कोणाची मी सर्वांची। बांधुनी मज नेणाऱ्यांची, बांधुनी ही मज नेणाऱ्यांची। जेथे जाईन तेथे फुलवीन, जेथे जाईन तेथे फुलवीन। बाग मनोहर आनंदाची, बाग मनोहर आनंदाची। असं कवी वि.म. कुलकर्णी यांनी या आपल्या कवितेमध्ये नदीचं गाणं हे मांडलेलं आहे। आता या नदीच्या गाण्यामध्ये त्यांनी नदीचं वर्णन केलेलं आहे। ही नदी कुठून वाहते, कशी वाहते आणि ती वाहत असताना गाणे कसे गाते, तिच्या तीरावरती काय अनेक गावं कशी वसलेली आहेत, तिच्या काठावरती झाडं किती कशी आहेत आणि त्याचबरोबर आंब्याची झाडं, लव्हाळी असे अनेक प्रकारचं वर्णन। आणि पक्षी हे जे आहेत, पक्षीसुद्धा पाणी प्यायला येतात। कोणी नदीवरून पाणी घेऊन जात असतं, कोणी जनावरं पाण्यावर घेऊन येत असतात, मुलंसुद्धा नदीमध्ये डुंबत असतात, पोहत असतात। अशा प्रकारचं वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेलं आहे। आता इथे या कवितेच्या चित्राचं निरीक्षण करा आणि 5 वाक्ये लिहा असा एक प्रश्न आहे की जसं नदीच्या तीरावरती गावे वसली आहेत, नदीकाठी झाडे वेली दिसत आहेत, गुरे वासरे नदीचे पाणी पित आहेत, मुले लाटांवरती खेळत आहेत, बायका मुले नदीचे पाणी मडक्यात भरून नेत आहेत। अशा प्रकारचं वर्णन हे आपल्याला 5 वाक्यामध्ये या चित्रावरून करता येईल।
आणि म्हणूनच म्हटलंय की दरी दरीतून वना वनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमी जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती, गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. वि. म. कुलकर्णी. या प्रत्येक कडव्याचा आपण अर्थ पाहणार आहोत. जसं दरी दरीतून वना वनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. बघा प्रत्येक या कडव्यामध्ये काय सांगितलंय. दरी दरीतून वनावनातून म्हणजेच डोंगर दऱ्यातून जंगलातून झुळझुळ मी वाहत येते आणि तिथेच माझा उगम आहे आणि तिथूनच मी झुळझुळू वाहत येते. आणि जेव्हा वाहताना जो आवाज येतो तो जसा एका मंजुळ अशा गाण्याचा आवाज येतो असं सांगितलं गेलेलं आहे. मी पुढेच धावत जाते आणि मी पुढे पुढे धावतच जाते असं कवीने या पहिल्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून कवी म्हणतात की दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. अशा प्रकारचं नदीचं उगमस्थानाचं वर्णन या पहिल्या कडव्यामध्ये कवीने केलेलं आहे. इथे सुद्धा काही चित्र दिलेली आहेत त्या संदर्भात. दुसरं कडवं जे आहे ते काय त्यात काय सांगितलं. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमितीने जे मला भेटती. म्हणजे नदी जेव्हा वाहते तेव्हा ती वाहत असताना दोन बाजूला नदीची थडी म्हणतात, तीर म्हणतात, काठ म्हणतात त्याला. मग माझ्या तीरावर म्हणजे काठावर अनेक गावं वसलेली आहेत. कारण नदी काही छोटीशी नसते, एका ठिकाणाहून अनेक ठिकाणी ती जात असते आणि अनेक ठिकाणी जात असताना ती अनेक गावं त्या नदीच्या काठी वसलेली आहेत. त्या गावांना भेट देऊन जणू काही ती पुढे जात असते आणि त्या गावांनाच ती जशी काही भेटच देत असते आणि पुढे पुढे ती सरकत सरकत वेगाने जात असते. माझ्या काठावर अनेक लता वृक्ष किती काठावरती आणि माझ्या काठावर अनेक वृक्षवेली बहरलेले आहेत. भूमितीने जे मला भेटती की त्या या जमिनीत मला भेटत आहे असंही ते सांगितलं. की म्हणून कवी म्हणतात की वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमितून जे मला भेटती. आणि म्हणून ही नदी वाहत असताना अनेक गावांना स्पर्शून जात असते, अनेक गावांना एक सुखद अनुभव सुद्धा देऊन जात असते असं कवीने या दुसऱ्या कडव्यात सांगितलेलं आहे. या संदर्भात तिथे पुन्हा चित्र दिलेली आहेतच. नदीच्या काठी गावे दाखवलेली आहेत, झाडं झुडपं आहेत, वृक्षवेली आहेत. तिसऱ्या कडव्यात काय सांगितलं की फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाडी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती. की माझ्या तीरावर म्हणजे काठावर अनेक फुलांची शेती फुलवलेली दिसते आहे. काही ठिकाणी पाण्यात वनस्पती सुद्धा वाढते, काही ठिकाणी आंब्याची झाडे सुद्धा आहेत आणि त्यांची सावली ही नदीकाठी पडते आहे. जणू काही ती सावली माझ्यावरच पडली आहे असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. की म्हणून कवी म्हणतात की फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती. तर अशा पद्धतीने या तिसऱ्या कडव्यामध्ये हे नदीचं वर्णन या सांगितलेलं आहे. की नदीच्या काठी अनेक प्रकारची शेती, फुलांची शेतीसुद्धा फुलवलेली आहे. काही वनस्पती पाण्यामध्ये वाढत आहेत, काही ठिकाणी आंब्याची झाडंसुद्धा दिसत आहेत आणि त्या झाडांची सावली ही पडते आणि ती जशी काही सावलीच माझ्या अंगावर पडते आहे, झाडांनी आपली सावली धरलेली आहे असं नदीच्या संदर्भात कवीने सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की हे चित्र पहा आपण.
पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळ येती, मुले खेळती लाटांवरती. इथे गुरं पाण्यावर आलेली आहेत हे चित्र दाखवलेले आहे. आणि त्याचबरोबर पक्षीसुद्धा पाणी पिण्यासाठी येत असतात. गुरे वासरेसुद्धा पाणी पिण्यासाठी येत असतात आणि मुलंसुद्धा लाटावर खेळतात असं या कडव्यात सांगितले. म्हणजे पाणी पिण्यासाठी पक्षी येतात, अनेक स्त्रिया पाण्याचे माठ भरून घेऊन जात असतात. गुरे वासरे पाणी पिण्यासाठी येत असतात नदीकाठी. मुले पाण्यामध्ये डुंबतात, नदीच्या दाटावर पोहतात असंही वर्णन या चौथ्या कडव्यात सांगितले. म्हणून कवी म्हणतात की पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. या चित्रामध्ये सांगितलेलं आहे ते सगळं दाखवलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या कडव्यात आहे, मी कोणाची मी सर्वांची, बांधून या मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. वि. कुलकर्णी. मी कोणाची आहे तर मी सर्वांची आहे. मी अशी कोणाची वैयक्तिक नाही मालमत्ता, मी सर्वांसाठी आहे असं नदी सांगते. बांधून या मज नेणाऱ्यांची, आणि मी जेथे जाईन तेथे बाग फुलवीन, हिरवगार शेत फुलवीन आणि सर्वांना आनंद देईल. अशा प्रकारचं वर्णन या 5व्या कडव्यामध्ये कवीने केलं आहे की मी कोणाची आहे ती मी सर्वांची आहे. मी जेथे जाईन तेथे सर्वांना सोबत घेईन, जेथे जाईल तेथे सर्वांना आनंद देईल आणि आनंदाची बाग फुलवीनच असं कवीने या कडव्यामध्ये सांगितलेले. म्हणून म्हणतात की मी कोणाची मी सर्वांची, बांधून या मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. असं कवीने या कवितेमध्ये नदीचं गाणं, नदीचे गाणे जे आहेत ते वर्णन केलेले आहे. बघा इथे चित्र दाखवलेली आहे ती आपल्या पाठ्यपुस्तकातलं चित्र आहे. कवितेचा अर्थ आता तुम्हाला सांगितलेला आहेच. आता या कवितेचं वर्णन, नदीचं वर्णन काय काय केलं की नदी ही दरी वनातून वाहते, ती झुळझुळ वाहते. तिच्या तीरावर अनेक गावे वसली आहेत, अनेक वृक्षवेली नदीच्या काठावर आहेत. आंब्याची झाडे नदीवर सावली धरतात, अनेक पक्षी आपली तहान भागवतात. कोणी नदीवर पाणी भरण्यासाठी येतात, गुरे वासरे नदीवर येतात, मुले तिच्या लाटावर खेळतात. नदी कोणाची आहे? सर्वांची आहे. नदी जिथे जाईल तिथे मनोहर आनंदाची बाग फुलवते. अशा प्रकारे कवितेत नदीचे वर्णन केलेले आहे. आता या कवितेच्या काही ओळी पूर्ण करा. जसं बघा, फुलवेली मज टिंबटिंब देती, कुठे टिंबटिंब खेळत बसती, कुठे टिंबटिंब माझ्यावरती, टिंबटिंब आपली छाया धरती. उत्तर खाली दिलेलेच आहे. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. अशा प्रकारे या कवितेची कडवी सुद्धा पूर्ण करायला आहेत. पुढचं आणखीन एक आहे, मी टिंबटिंब बांधून या नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे टिंबटिंब टिंबटिंब मनोहर आनंदाची. मी कोणाची मी सर्वांची, बांधून या मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. अशा प्रकारे या कवितेच्या ओळीसुद्धा पूर्ण करण्यात आलेल्या आहे. पुन्हा एकदा ते दिलंय की फुलवेली मज टिंबटिंब देती, कुठे टिंबटिंब खेळत बसती, कुठे टिंबटिंब माझ्यावरती, टिंबटिंब आपली छाया धरती. उत्तर आहे की फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. अशा या ओळी आपण पूर्ण करू शकतो. आता पुन्हा आणखी काही जोड्याजोड हा एक प्रश्न आहे की झुळझुळ अ गट आणि ब गट आहे. झुळझुळ गाणे, मंजुळ छाया, शीतल पाणी. उत्तरात दिले झुळझुळ पाणी, मंजुळ गाणे, शीतल छाया. खाली शब्द पुन्हा पुन्हा लिहायचे. हे शब्द जे आहेत पुन्हा पुन्हा लिहायचे. जसं मंजूळ मधुर, शीतल थंड, सुमन फूल, लता वेल, वृक्ष झाड, लव्हाळी पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी वनस्पती लव्हाळ म्हणतात त्याला, अमृतरू आंब्याचे झाड, घट मातीचा घडा आणि मनोहर सुंदर. हे शब्द आपण पुन्हा लिहून काढायचे 2 वेळेला. आता प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. नदीला सुमने कोण देतात? नदीला सुमने फुलवेली देतात. नदीत कोण खेळत आहे? नदीत लव्हाळी खेळत आहे. घटात काय भरतात? घटात पाणी भरतात. नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी कोण कोण येतात? नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गुरे वासरे येतात. मुले कुठे खेळतात? मुले लाटांवर खेळतात.
नदीचे गाणे कवितेचे कवी कोण आहेत? नदीचे गाणे कवितेचे कवी वि. कुलकर्णी आहेत. नदी कोणाच्याही? नदी सर्वांची आहे. आता इथे समानार्थी शब्द दिलेले आहेत बघा. एका बाजूला शब्द दिले, दुसऱ्या बाजूला त्यात समानार्थी शब्द दिलेला आहे आणि ते आपण पाहणार आहोत. जसं गाव ग्राम, तरु झाड, छाया सावली, धरती धरणी, लाट तरंग, आनंद हर्ष, वन हरान, लता वेली, आम्र आंबा, बाग उद्यान, गुरे जनावरे, नदी सरिता, मनोहर सुंदर, पक्षी खग, जल पाणी, घट माठ किंवा मडके, सुमन फुल. हे झाले समानार्थी शब्द. पुढचे आहेत विरुद्धार्थी शब्द बघा. मंजूळ कर्कश, पुढे मागे, शीतल उष्ण, जाणे येणे, जवळ दूर, मला तुला, बसणे उठणे, छाया ऊन प्रकाश, जाईन येईन, आनंद दुःख. याशिवाय पुढचा प्रश्न आहे वचन बदला. दरी दर्या, वन वने, गाणे गाणी, गाव गावे, काठ काठ, फुले फूल, लाटा लाट, बाग बागा, सुमने सुमन, वासरू वासरे, मुले मूल, फुलवेली फुलवेल. असे काही प्रश्न होते. आता पुढचा एक प्रश्न आहे की असा आहे की एक चित्र दिले काही तुम्हाला आणि पुढील चित्र पहा, यामध्ये काय काय दिसत आहे ते सांगा आणि लिहा. आता चित्र पाहायची तुम्ही. आता बघा हे चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? जसा हा एक धबधबा दिसतोय, डोंगरावरून ते पाणी वाहत आहे धबधब्याचं, आणि अनेक प्रकारची वेली झाडंसुद्धा दिसत आहेत. असं हे याचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. पुढचं एक चित्रसुद्धा हे पण तसंच एक धबधब्याचं चित्र आहे. जसं नदीच वाहते इथे. नदीचा उगम झालेला आहे त्या डोंगरातून आणि ती वाहते. कारण हे छोटंसं आहे, धबधब्याचं रूपांतर नदीमध्ये होतं पुढे हळूहळू, आणि त्याचं सुद्धा वर्णन आपण लिहू शकता. आणि पुढचा एक शेवटचा प्रश्न आहे तो असा की हे तुम्ही कराच. काय करायचे तुम्ही? तुमच्या गावातील सार्वजनिक स्रोत कोणते आहेत त्याची एक यादी करायची आहे, आणि तुमच्या गावातील नदीची माहिती ही तुम्ही लिहायची. कारण प्रत्येक गावामध्ये एक नदी असते. ती नदी गावाच्या जवळ असेल किंवा 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल, परंतु प्रत्येक गाव हे नदीच्या जवळपासच वसलेलं असतं, हे आपण लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींना, माणसांना घरातल्या विचारा आणि ती नदीची माहिती, त्या नदीचं नाव काय आहे, त्या नदीचा उपयोग काय होतो, ती नदी कोणत्या ठिकाणी आहे, आपल्या गावापासून किती अंतरावर आहे, याची माहिती आपण लिहायची आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि
पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.